नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर अनघा केसकर लिखित डावपेच ही कथा. भिजत पडलेलं घोंगडं एकदाचं वाळत टाकायला सचिन आत्ता भारतात आला होता. डिसेंबर महिना असल्यानं हवा चांगली होती. घामाचा चिकचिकाट नव्हता. मागच्या वेळी येताना जो कडवटलेपणा मनात भरून राहिला होता त्याचा आज मागमूसही उरलेला नव्हता. कितीतरी पाणी पुलाखालनं गेलं होतं. त्याचं ग्रीन कार्डचं काम पूर्ण झालं होतं. जूनमध्ये फॅमिली कोर्टाची तारीख मिळाली होती तेव्हा येणं त्याला शक्य झालं नव्हतं. त्याची इच्छा नसतानाही त्याच्यामुळे नीलूची इतके दिवस गोची झाली होती. त्यामुळे 2 महिने अगोदरच त्यांनी कंपनीतनं रजा मंजूर करून घेतली होती आणि विमानाचं तिकीट मिळवलेलं होतं. गेल्याच आठवड्यात आपण ठरल्याप्रमाणे येत असल्याचं त्याने नीलूला कळवलं होतं. तिने उत्तरादाखल पाठवलेली मेलही त्याला मिळाली होती. तिचं स्वातंत्र्य तिला आता देऊन टाकायला तो आला होता. सचिनला डावलून तिने निवडलेल्या तिच्या त्या प्रियकराशी लग्न करण्यात आता कोणताच अडसर राहणार नव्हता. काल फोनवर त्यांनी तशी तिला हमीही दिली होती. नीलूच्या घराची घंटा वाजवून दार उघडण्याची वाट बघताना त्याला अजिबात ओशाळल्यासारखं वाटत नव्हतं. तिच्या आईबाबांपैकी जर कोणी दार उघडलं असतं तर कसा प्रतिसाद द्यायचा याचा त्याने विचार करून ठेवला होता. त्यामुळे सुधाताईंनी दार उघडल्यावर त्यांनी प्रसन्न हास्य केलं आणि आत शिरला. आपल्यामुळे नीलूचे बेत तिला पुढे ढकलायला लागले, तिचं लग्न लांबणीवर टाकायला लागलं याबद्दल तो दिलगिरी व्यक्त करणार होता. एवढ्यात त्याचं लक्ष सुधाताईंच्या डबडबलेल्या डोळ्यांकडे गेलं आणि तो थबकला. ही असली भावनिक नाटकं त्याला नको होती. प्रत्यक्ष स्वतःच्या आईलाही त्यांनी तसलं काही बोलू दिलं नव्हतं. त्याचा तो कठोर चेहरा पाहिल्यावर सुधाताईंनी स्वतःला कष्टानं सावरलं आणि नीलूला हाक मारली. नीलूचा उतरलेला चेहरा, थिजलेली नजर आणि खंगलेली देहयष्टी पाहून सचिनला आश्चर्याचा धक्काच बसला. एका वर्षात ती किती बदलली होती. त्या दोघांना एकांत देण्यासाठी सुधाताई आत निघून गेल्या. नीलू सचिनच्या समोरच्या सोफ्यावर बसली आणि घळघळा रडायलाच लागली. एनी प्रॉब्लेम? सचिननी नीलूला विचारलं. तुला कळलं नाही का काहीच? कशाबद्दल? केशवविषयी? नाही, त्याचं काय? त्याला अपघात झाला आणि त्यात तो गेला. रडत रडतच नीलूनं उत्तर दिलं. काय सांगतेस? केव्हा? तो उद्गारला. बायकोचा प्रियकर गेल्यावर कसं वागायचं असतं, त्यावेळी बायकोचं सांत्वन कसं करायचं असतं याची त्याला खरोखरच कल्पना नव्हती. अरे 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 फार वाईट झालं. 6 महिन्यांपूर्वी डायव्होर्ससाठी तारीख लागली होती. त्यावेळी सचिनला भारतात येणं शक्य झालं नव्हतं. त्याचं ग्रीन कार्डचं झेंगट नसतं तर तो कसंही करून आला असता. त्यावेळी आपण आलो असतो तर आज नीलू मिसेस केशव असती, त्याच्या मनात आलं. नाही, मिसेस केशव नाही, केशवची विधवा. मनानं दुरुस्ती सुचवली. आणि आज अजूनही ती कायद्यानं त्याची पत्नी होती. त्याला केशवची आणि त्याची झालेली अप्रिय भेट आठवली. केशव आणि नीलूविषयी नाही त्या बातम्या अमेरिकेत त्याच्या कानावर यायला लागल्या तेव्हा त्याचा पहिल्यांदा विश्वासच बसला नव्हता. पण बातम्या काही कुणा अनोळखी लोकांकडनं आलेल्या नव्हत्या, तर अमितसारख्या त्याच्या जुन्या सहकार्याकडून. खोदून खोदून विचारल्यावर नीलूने त्याबद्दल बोलायला टाळाटाळ केली तेव्हा सचिनने आपल्या मनाची खोटी समजूत घालून घेतली होती की ती निष्पाप आहे. पण तरी अमित त्याला चिकाटीनं कळवत राहिला आणि चिडून का होईना नीलूने त्याला दुजोरा देऊन टाकला. एकदम खूप आक्रमक होऊन ती सचिनवर दोषारोप करायला लागली, त्याच्यातल्या कमतरता दाखवायला लागली.
सचिनच्या पायाखालची वाळू सरकल्यासारखं त्याला वाटलं होतं. हातातलं सगळं काम बाजूला ठेवून सचिन धावत भारतात आला होता. अशा परिस्थितीत गुपित इतरांना समजेपर्यंत ते लपवण्याची गरज असते. पण एकदा का सगळ्या गोष्टी जाहीर झाल्या की माणसं निरढावल्यासारखी वागायला लागतात. नीलूचंही नेमकं तेच झालं होतं. त्याच्या कोणत्याही युक्तिवादाला आता ती दाद देईनाशी झाली होती. न शरमता तिने आपल्या प्रेमाची त्याच्यापाशी कबुली दिली होती. नाईलाजानं केशवनशी स्पष्ट बोलण्याचा निर्णय सचिनला घ्यायला लागला होता. कितीही लाजिरवाण वाटलं तरी स्वतःकडे कमीपणा घेऊन सचिन त्याला भेटला होता. केशवनच्या जागी एखादा सभ्य पापभीरू माणूस असता तर आपल्यामुळे दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त होतोय या कल्पनेनं त्याला लाज वाटली असती. पण केशवनच्या बाबतीत तसं झालं नव्हतं. नीलूनं कोणावर प्रेम करावं हा सर्वस्वी तिचा वैयक्तिक प्रश्न आहे एवढं सांगून तो थांबला नव्हता, तर जणू काय सचिनमध्येच काहीतरी भयंकर उणीव असल्याप्रमाणे त्यांनी त्याला वागवलं होतं. अपमानित होऊन सचिनने त्याचा नाद सोडला होता. आत्ता हे सगळं एका क्षणात त्याला आठवलं. केशवनबद्दलचा कडवटपणा बाजूला ठेवत भानावर येत त्याने विचारलं, हो पण काय झालं काय? 2.5 महिने झाले रे या गोष्टीला. केशवच्या कंपनीतल्या एका मित्राकडे पार्टी होती. रात्री परत येताना गाडी झाडावर आदळली. त्याला हॉस्पिटलमध्ये पोचवण्यापूर्वीच सगळं संपलं. त्याच्याबरोबरचा राघवन वाचला. मला खरंच काही कल्पना नव्हती. झालं हे वाईट झालं अगदी. पण देव सगळं भल्यासाठी करत असतो असं म्हणायचं. निदान केशवनशी नीलूचं लग्न होण्याआधी हे घडलं हे बरं झालं अशा अर्थानं सचिन बोलून गेला. त्याचवेळी बैठकीच्या खोलीत आलेल्या डॅडींनी ते ऐकलं. आम्हीही हिला हेच सांगतोय. कशा कशा घटना घडल्या आठवून बघा ना. आपण काही काही योजत असतो पण देवाच्या मनात वेगळंच असतं. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. खरं म्हणजे नीलू पण त्याच्याबरोबर असायची, पण आम्ही तिला इकडे बोलवलं होतं आमच्यापाशी, त्यामुळे ती बचावली असं आता म्हणायचं. एखाद्या अध्यात्मात मुरलेल्या माणसाप्रमाणे ते बोलत होते. दुःख माणसाला एकदम तत्त्वज्ञानासारखं नुसतं बोलायला शिकवतं का दैववादी बनवतं? सचिनच्या मनात आलं. खरं आहे तुमचं, तो म्हणाला. नीलूनी सचिनला अतोनात दुःख दिलं होतं हे जरी खरं असलं तरी तिला असा अपाय व्हावा असं त्याला कधी वाटलं नव्हतं. त्या कल्पनेनं त्याच्या अंगावर शहारा आल्यासारखा झाला. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. कदाचित तुमचं लग्न तुटू नये असंच देवाच्या मनात असेल, मग तुम्ही तरी काय कराल? डॅडी मनातलं बोलून गेले. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याची आत्ता सचिनला कल्पना आली. तो गोंधळला. त्यांच्या त्या हळव्या अवस्थेत आणि इतका दुःखद विषय चालू असताना सचिनला काहीतरी वावगं बोलायचं नव्हतं म्हणून तो गप्प बसला. वास्तविक घटस्फोटाची आणि दुसऱ्या लग्नाची भाषा काढणाऱ्यांना स्वर्गातल्या गाठी वगैरे काही बोलायचा नैतिक अधिकारच नव्हता. डॅडी प्लीज, एवढं बोलून नीलू आत गेली. डॅडींचं हे बोलणं तिलाही आवडलं नाही हे पाहून सचिनला जरा बरं वाटलं. तिला तरी नैतिक अधिकार नसल्याची जाणीव आहे. तिच्या मनात असले खुळचट विचार नाहीत हे बघून त्याला बरं वाटलं. मी हे बोललेलं नीलूला आवडलं नाही आहे, पण खोटं आहे का ते? एखाद्या चिकट सेल्समनप्रमाणे डॅडींनी आपला मुद्दा ताणून धरला. सचिनच्या कपाळावरची शीर ताड ताड उडायला लागली. यांना स्पष्ट बोलून त्यांची जागा दाखवायला हवी अशा हेतूने तो म्हणाला, डॅडी मला वाटतं आपण हा विषय थांबवूया. जे काही बोलायचं आहे ते आम्ही दोघं बोलू. त्यात तिसऱ्या कोणीही पडलेलं मला चालणार नाही. इज दॅट क्लिअर? मला कळतंय नीलूनी आणि पर्यायाने आम्हीही तुला खूप त्रास दिला आहे.
पण मी काय म्हणतोय याचा नीट विचार करा. आधीच इतकी वर्ष वाया गेली आहेत. ती माझ्यामुळे तिची नाही गेली, तर तिच्यामुळे माझी गेली आहे. मी काय म्हणतोय, तुम्ही विचार करा. यू कॅन टेक युअर ओन टाईम. हेच आयुष्यभर करत बसायला मला वेळ नाही आहे. तुम्हाला काय होतं हो टेक युअर ओन टाईम म्हणायला? मी इथे गोट्या खेळायला आलो नाही. मी इथे आलोय ते लवकरात लवकर नीलूला आणि स्वतःलाही मुक्त करायला. जाऊ दे, जे काही बोलायचं ते मी आणि नीलू बघून घेऊ. बाकी कुणीही यात पडू नका. मी निघतोय. नीलूला नंतर फोन करीन. ओके. एवढं बोलून तो बाहेर पडला. देवाच्या दरबारात न्याय आहे असं त्याला मनापासनं वाटलं. नाही म्हटलं तरी त्याला थोडा आनंद झाला होता. केशवांचा उद्धट चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर आला. नीलूचा रडका चेहराही आठवला. या मुलीला अशीच शिक्षा व्हायलाच हवी होती. तो स्वतःशी पुटपुटला. दुसऱ्या क्षणाला त्याला स्वतःची प्रचंड लाज वाटली. गेलेल्या माणसाबद्दल वैर बाळगायचं नसतं, हे साधे सभ्य संस्कार आपण विसरलो याची शरम वाटली. मग पुढचा काही काळ स्वतःची निर्भत्सना करण्यात त्यांनी घालवला. आपले सगळे बेत आता ढासळल्यामुळे आपण असं वेड्यासारखे वागतोय अशीही स्वतःची समजूत घालून घेतली आणि ते तसं खोटंही नव्हतं. यावेळी तरी सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी पार पाडून आपण परत जाऊ या सचिनच्या कल्पनेला जोरदार धक्का बसला होता. गेली 2-2.5 वर्ष त्याला त्याच्या आईबाबांना फार त्रास झाला होता या प्रकरणाचा, तेही त्याचा कुठलाही दोष नसताना. त्याला आपला अप्रिय भूतकाळ विसरून जायचं होतं. जमलं तर जाण्यापूर्वी आईबाबांना घेऊन थोडी मौज मजा करायची होती. गेल्या काही दिवसांची भरपाई करायची होती. नेमकं तेच आता अवघड झालेलं होतं. गेल्या काही वर्षातल्या घटना त्याच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. सुमारे 3 वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी तसे त्यांच्या लग्नाला फार दिवस झाले नव्हते. नव्याची नव्हाळी जाणवण्याइतके ते एकमेकांबरोबर राहिलेही नव्हते, पण तरी ते एकमेकांना ओळखत नव्हते असं नाही. कॉलेजच्या वयापासनं ट्रेकिंगच्या निमित्तानं त्यांचं खूप गुळपीठ जमलेलं होतं. त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झालं होतं. आणि तरीही गेल्या वर्षीपासनं लग्नाला अवघं 1.5 वर्ष व्हायच्या आधीच हे सगळं रामायण सुरू झालं. आताशा नीलूमध्ये आणि आपल्यात पूर्वीसारखं खेळीमेळीचं संभाषण किंवा चॅट होत नाही आहे हे त्याला जाणवलं असलं तरी त्यामागे प्रेमाचा त्रिकोण वगैरे असू शकेल हे त्याच्या बाळबोध मनाला कधी वाटलंच नव्हतं. आपल्यासारख्यांच्या आयुष्यात अशा गोष्टी घडू शकतात हे त्याच्या स्वप्नातही येणं शक्य नव्हतं. डोकं शांत ठेवून त्याच्या परीनं त्यानं नीलूला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण कशाचा काही उपयोग झालेला नव्हता. लग्नानंतर अवघ्या वर्षभरात नीलूनं घटस्फोटाचा पर्याय त्याच्यापुढे ठेवल्यापासून आत्तापर्यंत ॲडव्होकेट काळ्यांनी अतिशय सहानुभूतीपूर्वक या केसकडे पाहिलं होतं. गोष्टी या थराला येईपर्यंत सचिननी आपल्या आईवडिलांना थांगपत्ता लागू दिला नव्हता. नीलूच्या वागण्यातला चंचलपणा कसा चूक आहे आणि लग्न ही एक कमिटमेंट आहे हे आपण तिला पटवू शकलो आणि घटस्फोटाची वेळच आली नाही तर उगीच तिच्याविषयी त्यांचं मत कलुषित होऊ नये हा त्यामागचा मुख्य हेतू होता. त्याच्याच कंपनीतल्या अभिजितची केस ॲडव्होकेट काळ्यांनी चांगली हाताळली होती. त्याच्याकडून त्यांची ईमेल ID घेऊन सचिननं काळ्यांशी अमेरिकेतनंच संपर्क केलेला होता. वकिलांशी पहिलं बोलणं झाल्यावर मात्र त्याने हाय खाल्ली आणि एक रात्री आईबाबांवर बॉम्बगोळाच टाकला होता. आपणच आपल्या पसंतीनं निवडलेल्या नीलूला बेंगलोरमधल्या तिच्या नव्या कंपनीतल्या केशवांविषयी विशेष जवळीक वाटतीये हे आईबाबांना सांगताना त्याला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. त्याच्या आईवडिलांनी त्यांच्या लग्नाला एका शब्दाने विरोध केला नव्हता. स्वतःच्या स्वभावाला आणि आवडीनिवडींना मुरड घालत नीलूच्या हुशारीचं धडाडीचं कौतुक केलं होतं.
तिच्या वागण्यातल्या खटकणाऱ्या गोष्टींकडे, उणिवांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलेलं होतं. सचिनकडे त्याच्या मागोमाग अमेरिकेला न जाता किंवा पुण्यातल्या जुन्या कंपनीत न थांबता एकटीनंच बंगलोरला जाऊन अमेरिकन कंपनीत दाखल होण्याचा तिचा निर्णय त्या दोघांना अजिबात रुचला नव्हता. तेव्हा सचिननंच युक्तिवाद करून त्यांचा विरोध मोडून काढला होता. नव्या कंपनीतून अमेरिकेला स्वतःच्या हिमतीवर जाणं नजीकच्या भविष्यकाळात तिला कसं सोपं होणार आहे हे पटवलं होतं. त्यामुळे सचिन आपल्याला हे भलतंच काय सांगतोय याचा त्यांना अर्थबोधच झाला नव्हता. आईने तर फोनवरच रडायला सुरुवात केली होती. या अशा परिस्थितीत आपणच सचिनला धीर द्यायला हवं, सावरायला मदत करायला हवी हे लक्षात येईपर्यंत बाबा आईच त्या धक्क्यानं कोसळल्यासारखे झाले होते. त्यानंतरच्या काळात दोन्ही घरच्या वडीलधाऱ्या लोकांनी आपापल्या परीनं त्यांच्यातलं नातं सांधायचा प्रयत्न केला होता, पण नीलू काहीही ऐकायच्या मूडमध्येच नव्हती. तिला केशवनखेरीज दुसरं काही दिसत नव्हतं. सारासार विचार सोडल्याप्रमाणे ती वाटेल ते बोलायला लागली. आय वोंट लेट सचिन ड्रॅग मी ॲज अँड व्हेन ही लाईक्स. असं उद्धट उत्तर ऐकल्यावर मात्र बाबांचा संयम संपला होता आणि नाईलाजानं ते ॲडव्होकेट काळ्यांना भेटायला तयार झाले होते. आपण इथे दूर असल्यामुळे या प्रकरणात वकिलांकडे जाणं, त्यांच्याशी बोलणं वगैरे वगैरे गोष्टीत आईबाबांना सक्रिय सहभाग घ्यायला लागतोय याची प्रचंड बोच त्याच्या मनाला लागली होती. काळ्यांना भेटायला जायच्या अगोदर त्यांच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना सचिननी काळ्यांना दिली होती. सचिनचं आणि नीलूचं लग्न कसं ठरलं ते आपल्याला सुरुवातीपासूनच कसं पसंत नव्हतं. नीलू प्रथमपासूनच जरा जास्त आगाऊ आणि महत्त्वाकांक्षा कशी वाटायची हे त्यांनी अगदी तपशीलवार काळ्यांना ऐकवलं होतं. एवढ्या गुणी मुलाला तोंडघशी पाडून त्या दुसऱ्या केशवनमध्ये तिने काय वेगळं पाहिलं होतं हे त्यांच्या आकलन शक्तीच्या बाहेर होतं आणि त्याविषयीची चीड त्यांच्या शब्दातून व्यक्त होत होती. या कारणासाठी म्हणजे स्वैराचारासाठी नीलूला सचिनपासून घटस्फोट हवा असेल तर त्याची पुरती किंमत तिला मोजावीच लागेल. माझा मुलगा वाटेवर पडलेला नाही आहे. कोणीही यावं आणि त्याच्या भावनांशी बेमुरवतपणे खोळावं असं चालणार नाही. आम्ही तिचं हे प्रेम प्रकरण चव्हाट्यावर आणू. हे आणि असं कितीतरी ते पोट तिडकीनं बोलत राहिले होते. ॲडव्होकेट काळ्यांनी आईबाबांना नीट हाताळलं होतं. त्यांचा दोघांचा भावनोद्रेक थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नव्हता. उलट त्यांना हवं तितकं बोलू दिलं होतं आणि शेवटी विचारलं होतं. त्यांनी दोघांनी घटस्फोट घ्यायचं ठरवलंय ना? दुसरा इलाजच नाही त्याच्यापुढे. हो ना? मग तो लवकरात लवकर व्हावा असं तुम्हाला वाटतंय का नाही? वाटतंय ना, वाटतंय. काय आहे, झाला एवढा मनस्ताप पुष्कळ झाला हो. मग माझा सल्ला ऐकाल? सांगा ना. तुम्ही कोणतेही आरोप करू नका, भांडणं काढू नका. काळे म्हणाले आणि आईबाबांचा चिडका चेहरा बघून त्याच हातानं शांत राहण्याची खूण करत पुढे म्हणाले, चूक कोणाची आहे, कोणाला शिक्षा व्हायला पाहिजे हे विसरून जा. आपल्याच मुलाच्या भल्यासाठी म्युच्युअल कन्सेंटला राजी व्हा. मला माहिती आहे की झाल्या प्रकारात सचिनची काही चूक नाही आहे, पण तुमच्या आतताईपणानं केस बिघडली तर त्याचा त्रास, त्याची शिक्षा एकट्या नीलूला होणार नाही आहे, तर ती सचिनला सुद्धा होणार आहे. म्हणजे कसं म्हणताय? सचिनच्या आईने गोंधळून विचारलं. तारखा पडत राहतील, केस पटकन निकालात निघणार नाही. त्यामुळे नाईलाजानं का होईना हे मोडकळीला आलेलं लग्न आणखीन लोंबकळत राहील. त्याचा प्रचंड मनस्ताप होईल. शिवाय जर त्यांच्या वकिलानं नाहीतर आजूबाजूच्या कोणी त्यांना उस्कवलं तर ते कसल्या कसल्या मागण्याही करतील. त्यांचीच चूक असून आणि नीलू स्वतः एवढी कर्तबगार आणि मिळवती असताना? हो.
तरीसुद्धा मुली नवऱ्यांना अलीकडे तशा सोडत नाहीत. त्यातून सचिन अमेरिकेत आहे, त्याला चांगली नोकरी आहे. माझं ऐकाल तर अगदी 8-10 लाख मागितले तरी हो म्हणा, मोकळं व्हा, तेच शहाणपणाचं ठरेल. हे ऐकल्यावर सचिनचे आईबाबा पुरते खचून गेले होते. अपमानामुळे बाबांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. सत्यासाठी भांडणं झगडणं सोपं नसतं हे त्यांना माहिती होतं, पण सगळं सूर्यप्रकाशासारखं उघड असताना आपण माघार पत्करायची आणि सुसरबाई तुझीच पाठ मऊ असं म्हणायचं, हे त्यांच्या तत्वात बसत नव्हतं. आजवरच्या आयुष्यात कोणाला काही बोलायला त्यांनी जागा ठेवली नव्हती आणि नेभळटपणे तडजोडीसुद्धा केल्या नव्हत्या. तुम्हाला पटत नाही आहे का मी काय म्हणतोय ते? माझ्याच पेशातल्या लोकांविषयी मी असं बोलू नये, पण अहो हे वकीलसुद्धा अशिलांना भरीला घालतात, कारण त्यांना त्यात पर्सेंट कट मिळतो. त्यांचं काय जातं हो 8-10 लाख मागा म्हणायला. शिवाय केस रेंगाळली तरी त्यांचं नुकसान नसतं, नुकसान अशिलाचं होतं दोन्ही तरांनी, आर्थिक आणि मानसिक. वकिलांची फी चालूच राहते हो. ठीक आहे, मग आता आम्ही काय करायचं आहे? सचिनच्या वडिलांनी काकुळतीला येऊन हताशपणे विचारलं होतं. हे बघा, सध्या नीलूला घटस्फोटाची निकड आहे, कारण तिला पुन्हा लगेच दुसऱ्याशी लग्न करायचं आहे. किती दिवस तो तिच्या आशेवर वाट बघणार आहे सांगा? आणि त्याचा प्रथम विवाह आहे म्हटल्यावर त्याच्या घरच्यांचा विरोध हा असणारच, तेही प्रेशर टॅक्टिक्स वापरणार. त्यामुळे म्युच्युअल कन्सेंटनी तिची सुटका होत असेल तर निदान तिची उपद्रव क्षमता तरी कमी राहील. सचिन काय म्हणतोय तेही पाहायला लागेल ना. मी त्याच्याशी बोललोय सगळं फोनवर, त्याला माझा मुद्दा पटला आहे. तुम्हाला हे पटत असेल ना तर एक करा, वकालतनाम्यावर सही करा. तुम्ही मला तुमचं वकीलपत्र द्या, म्हणजे मग मी सगळं कायदेशीरपणे करू शकेन. मी सगळा मुद्दा नीट टाईप करून घेतो. आणि तुमची फी? सध्या 10,000 देऊन ठेवा. बहुधा त्यानंतर मध्ये अधे फारशा कटकटी कराव्या लागणार नाहीत. केस संपली की उरलेली रक्कम मी घेतो. ऑफकोर्स मध्ये मध्ये काही झेंगटं निघणार नाहीत असं आपण गृहीत धरतोय. वकिलाची पायरी चढायची ही त्यांची पहिलीच वेळ होती. वकिलाला फी देणं म्हणजे निढळाचा घाम पाण्यात घालण्यासारखं आहे असं कितीही वाटलं तरी त्या वाचून गत्यंतर नव्हतं. बाबांनी चेकबुक काढलं, मुकाट्यानं 10,000चा क्रॉस चेक काळ्यांकडे देऊन टाकला. वकालतनाम्याचा ठरीव मसुदा काळ्यांच्या सहकार्यानं बनवून आणला आणि त्यावर बाबांनी सही केली. आम्ही सचिनशी बोलतो, जरूर पडली तर त्याला समजावतो. त्याला इथे प्रत्यक्ष यावं लागेल ना? हां, पिटिशन फाईल करताना तो असला तर बरं होईल. त्यानंतर किती दिवस लागतात? कशाला, म्हणजे सगळ्या प्रोसिजरला? 1 वर्षाचं सेपरेशन असलं की पिटिशन फाईल करता येतं. जज पुढे त्यासाठी त्या दोघांना ॲपियर व्हायला लागेल. पुढे मग 6 महिने काहीच करता येत नाही. 6 महिन्यानंतर काय? दोघांपैकी एकानं जरी विचार बदलला तरी पुन्हा ही प्रोसेस थांबते. मात्र दोघे घटस्फोटाला राजी असतील तर काही प्रॉब्लेम येऊ नये. त्यावेळी सचिनला पुन्हा यायला लागेल का? ॲक्च्युअली तो असलेला बरा, पण आपण कोर्टाला विनंती करू शकतो. त्याला येणं शक्य नसेल तर तसं ॲफिडेविट करून आपण कोर्टाची संमती मिळवू. त्यात अडचण येऊ नये, पण तशी खात्री मात्र देता येत नाही. अहो, या अशा सारख्या ट्रिप्स करत राहायच्या म्हणजे काय गंमत आहे का? आणि ही काही प्लेजर ट्रिप नाही ना. पैशांचा चुराडा, मनस्ताप, ताण, त्यामुळे मायदेशी आल्याचं सुखही मिळत नाही. तुम्हाला सांगते, गेल्या वर्षात हा 2 वेळा फक्त तिची मनधरणी करायला येऊन गेला. तिला लाजच नाही हो. आईच्या तोंडून मळमळ बाहेर पडली. मला कळतंय तुमचं दुःख, पण त्याला काही पर्याय होता का सांगा बरं? मी प्रयत्न करीन. त्याला पुन्हा यावं लागणार नाही असं आपण पाहू. काळे कोणतंही आश्वासन न देता वकिली सावधपणे बोलत होते.
मग आता निघू का आम्ही? खूप वेळ घेतला तुमचा. थँक्स पेशंटली सगळं ऐकून घेतल्याबद्दल आणि योग्य सल्ला दिल्याबद्दल. पत्राच्या या ड्राफ्टची मेल मी सचिनला करतो. नाव यू लिव्ह एव्हरीथिंग टू मी अँड रेस्ट ॲश्युअर्ड. ओके. सचिन आणि मी डायरेक्ट ईमेलवर नाही तर फोनवर संपर्कात राहू. एव्हरीथिंग विल बी ओके. लेट्स होप सो. त्या दिवशी आई बाबा दोघंही चांगलेच हाबकले होते. पण अप्रिय गोष्ट घडण्याबाबतची अनिश्चितता संपल्यावर जसा थोडा मानसिक ताण कमी होतो ना, तसा आपोआप कमी झाला होता. रात्री सचिनशी ते बोलले तेव्हा त्याला धीर देण्यात ते बरेच यशस्वी झाले होते. काळ्यांना फोन करून आपल्या आईबाबांच्या प्रतिक्रियेविषयी सचिनने आधीच समजावून घेतलेलं होतं. कितीतरी दिवसांनी त्यांचं संभाषण आईच्या रडण्या वाचून आणि बाबांच्या किंवा सचिनच्या चिडचिडी वाचून पार पडलं होतं. घटस्फोट घ्यायचा असं एकदा पक्क ठरवल्यानंतर सचिनने भारतात येण्यासाठी शक्यतो लवकरचं तिकीट काढलं होतं आणि 10 दिवसांसाठी तो भारतात आला होता. त्याला दारात पाहिल्याबरोबर आईचे डोळे भरून आले होते, पण निग्रहाने तिने स्वतःला आवरलं होतं. यावेळी प्रत्येकजण आपलं मन जपायचा खूप प्रयत्न करतोय हे त्याला लगेच जाणवलं होतं. त्याचाही त्याला राग येत होता. एखाद्या नाजूक मौल्यवान वस्तूला जीवापाड सांभाळावं तसं आईसुद्धा काहीही बोलताना तोलून मापून बोलत होती. हे घटस्फोटाचं प्रकरण समोरच्या माणसांना कळलंय का नाही ते त्या माणसांच्या वागण्यावरनं सचिनच्या लगेच लक्षात येत होतं. सगळ्याचाच त्याला वैताग येत होता. तुम्ही माणसं माझ्याशी जरा नॉर्मल का वागत नाही असं मोठ्यांदा ओरडून विचारावंसं त्याला वाटत होतं. स्वतःच्या जखमा हळुवारपणे कुरवाळत बसायलाही त्याला सवड नव्हती, म्हणून लगेच त्यांनी नीलूला फोन करून आपण आल्याचं कळवलं होतं आणि पुढच्या अप्रिय कामाला तो लागला होता. आपल्याबरोबर आईबाबांपैकी कोणीही यायची गरज नाही हे उगीचच जादा तुसडेपणानं त्यांनी त्यांना सांगितलं होतं. ॲडव्होकेट काळ्यांकडे हट्टानं तो एकटा गेला होता. त्याच्या अपेक्षेप्रमाणे काळे फार उमद्या व्यक्तिमत्वाचे ग्रस्त होते. फोनवर कळवल्याप्रमाणे त्यांनी सर्व कागदपत्र जय्यत तयार ठेवली होती आणि घाटगे नावाच्या काउन्सिलरची अपॉइंटमेंटसुद्धा घेऊन ठेवली होती. त्याच्या सूचनेप्रमाणे नीलू त्यांना भेटून गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि पिटिशन फाईल करण्याचा निर्णय अगदी बरोबर असल्याची ग्वाही दिली. त्याही मनस्थितीत सचिनच्या मनानं त्यांच्या कार्यक्षमतेची नोंद घेऊन त्याला मूक दाद दिलेली होती. त्या ट्रीपचे तपशील आजही सचिनला जसेच्या तसे आठवत होते. आणि का आठवणार नाहीत? त्याचं पूर्ण आयुष्य ढवळून निघणाऱ्या घटना तेव्हा घडलेल्या होत्या. फॅमिली कोर्टाच्या फाटकाबाहेर स्कूटर स्टँडला लावून सचिन त्या 8 मजली इमारतीच्या दाराशी पोचला होता. दरवाज्यातून आत शिरताना त्यांनी सहजच आजूबाजूला पाहिलं होतं. लांबवर त्याला नीलूचा ड्रेस दिसला आणि तो थबकला होता. डोक्याभोवती गुंडाळलेला तोंड झाकणारा रुमाल बाजूला काढल्यावर त्याला नीलूचा चेहरा दिसला. वर्षभरात तिच्या चेहऱ्यात फारसा फरक पडला नव्हता. पूर्वीपेक्षा ती किंचित काळवंडलेली वाटली. 1.5-2 किलो वजनाची भरही पडलेली असावी. त्याच्या मेंदूने नकळत नोंद घेतली. चल आत्ताच येतोय मी, बरोबरच जाऊया. मनावरचा ताण न दाखवता तो म्हणाला. कितीतरी वेळा कितीतरी ठिकाणी ते असे बरोबर गेले होते. प्रणयाराधनाच्या काळात आणि त्यानंतरही. पण अशा ठिकाणी अशा कामासाठी कधी काळी आपल्याला बरोबर यावं लागेल हे त्याच्या स्वप्नातही आलेलं नव्हतं. कसा आहेस तू? लिफ्टची वाट बघत थांबावं लागलं तेव्हा वातावरणात आलेला चमत्कारिकपणा घालवण्यासाठी नीलूने विचारलं. ठीक आहे, अगदी मजेत आहे. मनात दाटून आलेला कडवटपणा गिळून टाकत तो म्हणाला. त्याचं मन मात्र काही वेगळंच बोलत होतं. आपली सगळी स्वप्न भंगायला कारणीभूत असलेली ही मुलगी निर्लज्जपणे हा प्रश्न विचारूच कसं शकते? माझा देवदास झालेला बघायचा आहे का हिच्या मनात? ते सुख मी हिला कधीच मिळू देणार नाही. भले माझ्या अंतरंगात कितीही निराशा दाटून आलेली असो, त्याची पोचपावती मी नीलूला कधी देणार नाही.
लिफ्ट येऊन थांबली आणि ते दोघं आत शिरले. 7व्या मजल्यावरच्या अर्धवट अंधाऱ्या त्या फॅमिली कोर्ट नावाच्या ऑफिसात आज सचिन प्रथमच पाऊल टाकत होता. आत शिरल्याबरोबर तिथल्या विटक्या भिंती, विरजलेलं वातावरण आणि सरकारी कचेरीतला खास कोंदटपणा सचिनच्या अंगावर धावून आला. निराशेने आणि काळजीने काळवंडलेले चेहरे घेऊन माणसं तिथे दाटीवाटीनं बसली होती. सुशिक्षित, अशिक्षित सगळेच कडेनं मांडलेल्या बाकांवर एका रांगेत बसलेले होते. काळ्या कोटातले स्त्री पुरुष वकील आपल्या आशिलांबरोबर हळूहळू कुजबुजत होते. क्षणभरही या वातावरणात न थांबता तसंच उलटपावली परतावं असं त्याला वाटलं, पण ते आता त्याच्या हातात नव्हतं. सदाशिव जगदाळे, जगदाळे कोण आहे इथं? कुणीतरी मोठ्या आवाजात पुकारा केला. पट्टेवाल्या शिपायाप्रमाणे दिसणारा एक कर्मचारी हातात कसलासा कागद घेऊन नाव पुकारत होता. बाकावर बसलेल्या मंडळीतला सदाशिव जगदाळे आणि त्याच्याबरोबर असलेली प्रौढबाई उठली, त्याच्या दिशेनं जायला लागले. दुसऱ्या टोकाला बसलेली भडक्क पिवळी साडी नेसलेली काळी तरतरीत मुलगी आपल्या आईवडिलांबरोबर त्याच रोकानं निघालेली सचिनच्या नजरेनं टिपलं. काही वर्षांपूर्वी की महिन्यांपूर्वी ही दोघं नटून थटून मित्रमंडळींच्या गराड्यात एकमेकांशी विवाहबद्ध झाले असतील. हौसमौज, जेवणावळी, चेष्टामस्करीच्या जल्लोषात त्यांनी एकमेकांच्या आयुष्यात प्रवेश केला असेल. कुठे गेला आज तो उत्साह, ती मस्ती, ते भावूक होणं? कशामुळे हरपलं असेल हे सगळं? त्याला कोणी दुसरीच आवडायला लागली असेल का? तिला तिचा हिमॅन सदाशिवमध्ये सापडला नसेल का? हिच्या सासरच्या माणसांनी? त्याची विचार मालिका तोडत नीलू म्हणाली, मला वाटतं आपण त्यालाच विचारूया, काउन्सिलर कुठे भेटतील. नाही, विचारायची गरज नाही आहे. डावीकडची शेवटून 3री खोली असं ॲडव्होकेट काळेंनी सांगितलं आहे. खटकन तुकडा तोडावा तसं तो बोलला. सरकारी ऑफिसमधल्या या असल्या भरपूर उपद्रव क्षमता असलेल्या माणसांशी बोलणं म्हणजे काय दिव्य असतं हे त्याला पुरतं ठाऊक होतं. त्याला त्याचा तिटकारा होता. व्यक्तीला, गिऱ्हाईकाला लाडावून ठेवणाऱ्या अमेरिकन समाजात वावरायची सवय झाल्यापासून तर त्याची ही सवयच गेलेली होती. तिथे खोळंबून बसलेल्या चेहऱ्यात बेहेऱ्यांचा ओळखीचा चेहरा त्याला दिसला. सचिनच्या बाबांचे ऑफिसमधले सहकारी होते ते. ओशाळवाण्या चेहऱ्याने त्यांनी ओळखीचं स्मित केलं. खरं म्हणजे कोणीच कोणाची शरम बाळगायचं कारण नव्हतं. या कोर्टात माणसं फक्त एकाच कामासाठी येतात हे सगळ्यांना माहिती होतं. पण त्याच लाजिरवाण्या परिस्थितीत सचिन आणि बेहेरे असूनसुद्धा दोघेही शरमले होते. सौ शरयू घाटगे, काउन्सिलर अशी पाटी असलेल्या खोलीपाशी येऊन ते दोघंजणं थांबले. खोलीतून 2-3 वेगळ्या व्यक्तींचे आवाज येत होते. सचिनने आपल्या मनगटी घड्याळात बघितलं. काल फोनवरून दिलेल्या भेटवेळेच्या 2 मिनिटं आधीच ते दोघं आले होते. पण ती वेळ पाळायची जबाबदारी काउन्सिलरची असावी असं दिसत नव्हतं. इच्छा नसताना नीलूबरोबर आता त्याला थांबायला लागणार होतं. खोलीतून बाहेर येणारी माणसं दिसतील अशा बेतानं रिकाम्या झालेल्या जागेवर ते दोघं जाऊन बसले. ॲडव्होकेट पाटील म्हणाल्या की काउन्सिलर काउन्सिलिंग वगैरे फारसं करत नाहीत, फक्त आपला निर्णय झाला आहे का एवढंच विचारतात. इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी. ओठावरून जिभेचं टोक फिरवत नीलू म्हणाली, इवन आवर मॅरेज वॉज जस्ट अ फॉर्मॅलिटी. फॉर दॅट मॅटर इवन आवर लव्ह वॉज अ फॉर्मॅलिटी. ओठावर आलेले हे शब्द आतल्या आत गिळत सचिननं ग्रेशॅमचं पुस्तक उघडून तोंडासमोर धरलं. सुमारे अर्ध्या तासानंतर घाडगेबाईंच्या खोलीतनं एक जोडी बाहेर पडली. सचिन, नीलू अवघडलेपणानं आत शिरले. घाडगेबाईंचं व्यक्तिमत्व फॅमिली कोर्टाच्या इतर वातावरणाशी बरंच विसंगत वाटलं. साधी पण टापटिपीनं नेसलेली साडी, हसरा सावळा चेहरा आणि सडसडीत बांधा. समोरच्या टेबलावरचे कागद त्या चाळत होत्या.
सचिन नीलूनं आपापली ओळख करून दिली. त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करत घाडगेबाईंनी विचारलं, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 2. घटस्फोट हवासा वाटायचं कारण? म्युच्युअल इनकॉम्पॅटिबिलिटी, नीलूनं घाईघाईत सांगितलं. घाडगेबाईंनी सचिनकडे बघितलं. त्यांनी होकारार्थी मान हलवली. पण मला वाटतं तुम्ही फार काळ एकत्र राहिलाही नाही आहात. म्हणजे नोकरी व्यवसायानिमित्त तुम्ही इथे आणि सचिन अमेरिकेत, अशी परिस्थिती होती ना? हो, पण तरीही आम्ही दोघांनी डायव्होर्स घ्यायचा असं ठरवलं आहे. कायद्यानं तसं करता येतं असं माझ्या वकील म्हणाल्या. शेवटचं वाक्य बोलताना नीलूच्या आवाजात तक्रारीचा सूर उमटला. घाडगेबाईंनी स्थिर नजरेनं नीलूकडे बघितलं आणि म्हणाल्या, कायदा तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध सक्तीनं बांधून ठेवू शकत नाही. पण आज आपण जे बोलणार आहोत त्यावर आधारित असा अहवाल मी तयार करून कोर्टाकडे पाठवणार आहे. नक्की तुम्ही हा निर्णय पूर्ण विचार करून घेतलाय का भावनेच्या भरात, रागाच्या भरात घेताय, याची खातरजमा करायची असते. अजूनही तडजोडीला जागा आहे का हे पाहण्याची एक संधी कायदा तुम्हाला देऊ इच्छितो. आम्ही एकमेकांशी विस्तारानं बोललो आहे. खूप विचार करून आम्ही या निर्णयापर्यंत आलेलो आहोत. यापुढे एकमेकांपासून दूर होण्याखेरीज दुसरा इलाज नाही असं नक्की झाल्यावर आम्ही पिटिशन फाईल करायचं ठरवलं आहे आणि तेवढ्यासाठी मी ही ट्रीप आत्ता केली आहे. तेव्हा मला वाटतं की आता फेरविचार करण्याचा प्रश्नच येत नाही. ठामपणे, शांत, कोरड्या आवाजात सचिननी सांगितलं. तुमचीही तशी खात्री झाली आहे? घाडगेबाईंनी नीलूकडे पाहून विचारलं. हो, आम्हा दोघांनाही घटस्फोट हवा आहे, म्युच्युअल कन्सेंटनी. ठीक आहे. ॲडव्होकेट काळे आणि ॲडव्होकेट पाटील दोघांनी मला तुमची केस सांगितली आहे. मी माझा रिपोर्ट देईल त्यांना. पुढच्या कारवाईसाठी आता तुम्ही हालचाल करायला मोकळे आहात. मॅडम प्लीज तुमचा रिपोर्ट तुम्ही लगेच टाईप करून पुढे पाठवाल का? मला वेळ नाही आहे फारसा. पुढच्या आठवड्यात मला निघायचं आहे. मध्ये 2 सुट्ट्या येत आहेत. तेव्हा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो मॅडम की प्लीज तुमचा रिपोर्ट लवकर दिलात तर सगळ्या औपचारिक गोष्टी पूर्ण करून मला जाता येईल. ठीक आहे ना, मी माझ्या बाजूनं सहकार्य करीन, पण त्याआधी तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला लेखी लिहून द्यावं लागतं. माझ्या रिपोर्टबरोबर त्याच्या प्रती जोडायला लागतील. आम्ही आमची स्टेटमेंट्स आणली आहेत. दोघांनीही आपापल्या वकिलांच्या सल्ल्यानं लिहून आणलेली विनंतीपत्र घाडगेबाईंकडे सुपूर्द केली. थँक्स अ लॉट एवढं बोलून सचिन आणि नीलू दोघेही खोलीतनं बाहेर पडले. अतिशय कार्यक्षमपणे सगळ्या गोष्टी हाताळण्याचा कटाक्ष असलेल्या नव्या जमान्यातल्या कार्यक्षम तरुणांच्या त्या पाठमोऱ्या जोडीकडे घाडगेबाई खिन्न मनानं काही क्षण पाहत राहिल्या. सचिन, मी तुझे आभार मानले तर तुला राग नाही ना येणार? नीलूनं विचारलं. अपराधीपणाची झाक त्यावेळी तिच्या आवाजात होती. डज इट रिअली मॅटर नाव? आणि रागच यायचा तर यापेक्षा कितीतरी जास्त राग यावा अशा लाखो गोष्टी तू केल्यास. कितीही नाही दाखवायचं म्हटलं तरी नकळत सचिनच्या तोंडून त्याची निराशा, संताप दाखवणारे शब्द बाहेर पडलेच. त्याकडे दुर्लक्ष करत नीलू म्हणाली, म्युच्युअल कन्सेंटनं डायव्होर्स द्यायला तू तयार झाला नसतास तर प्रॉब्लेम झाला असता हे मला माहिती आहे. तू अडवला नाहीस, त्रास दिला नाहीस, त्याबद्दल थँक्स. आपल्या अशा आततायी बोलण्याकडे नेहमीप्रमाणे नीलूनं दुर्लक्ष केलेलं बघून सचिन नरमला. पूर्वीच्या भावबंधांची ओळख त्याच्या नजरेत एकदम प्रकटली आणि तो म्हणाला, तेवढीही तुला माझ्याबद्दल खात्री नव्हती? नीलू काहीच बोलली नाही. तिला बोलताच आलं नाही. या प्रेमळ, साध्या, सरळ मुलाला आपण आतोनात त्रास दिलाय याची तिला कल्पना होती. त्यासाठी तिने स्वतःला कितीतरी वेळा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. आपली अपराधीपणाची बोच कमी करण्यासाठी स्वतःशी युक्तिवाद केले होते. पण एकदा मन दुसऱ्यावर जडल्यावर सचिनबरोबर सगळं आयुष्य घालवण्याची तिची इच्छा नव्हती. शिवाय कदाचित तोच त्याच्यावर जास्त अन्याय झाला असता असं तिला मनापासून वाटत होतं. ते काही दिवसांनी त्याला पटलंही असतं, पण आत्ता त्यावर खल करण्यात अर्थ नव्हता. आपण गुड बाय कॉफी घेऊया? अनपेक्षितपणे सचिनने विचारलं.
चालेल, पण लांब कुठे नको जायला. कोपऱ्यावर एक साधंसं हॉटेल आहे, शांत आहे, तिथे जाऊया. नीलूने होकार दिला. त्यानंतरच्या आठवडाभरात पिटिशन फाईल करण्याची सव्यापसव्य झाली. ॲडव्होकेट काळे आणि ॲडव्होकेट पाटील काळ्या डगल्यात कोर्टासमोर हजर झाले. कोर्ट या संस्थेला आपल्या मनात जे स्थान आहे त्याच्याशी मिळतं जुळतं पावित्र्य वगैरे तिथे काही नाही, हे आजही सचिनच्या मनात आलं. हे सगळं शक्यतो लवकर संपावं आणि आपण इथनं पळून जावं असं त्याला वाटलं होतं. फारसं नाट्यमय असं तिथे काहीही घडलं नव्हतं. नीलू आणि सचिन दोघांना घटस्फोट हवा असल्याचं ॲडव्होकेट काळ्यांनी उसन्या अदबीनं कोर्टाला सांगितलं. जजनी गंभीर मुद्रेनं बोलत त्याची खातरजमा करून घेतली, पिटिशन दाखल करून घेतलं. कोणतीही सनसनाटी गोष्ट न घडता तो अप्रिय सोपस्कार पार पाडला. आता कसलीही किटकिट न होता सगळं सुरळीत पार पडेल अशी सचिनची कल्पना होती. ॲडव्होकेट काळ्यांचे आभार मानण्यासाठी तो दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांच्या ऑफिसात गेला तेव्हा त्याच्या मनावरचा भार बराच उतरला होता. माझ्यासाठी तुम्ही जे काही केलं त्याबद्दल तुमचे आभार मानायला मी आलो आहे, असं बोलून त्यांच्यासाठी आणलेली छोटीशी भेटवस्तू त्यांनी काळ्याच्या हातात ठेवली. थँक्स याची खरं म्हणजे जरूर नव्हती आणि जरा वेळेअगोदर तुम्ही हे आभार प्रदर्शनाचं काम करताय. म्हणजे मी समजलो नाही. आता फक्त फॉर्मरली घटस्फोट मिळाला की झालं असं मला वाटत होतं. खट्टू होऊन सचिन म्हणाला, ते खरं आहे, पण अजूनही प्रत्यक्ष घटस्फोट मिळायचा आहे. त्यात काही अडचणी येऊ शकतात. सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण होईपर्यंत अनिश्चिततेचा भाग हा राहतो. माझ्या लक्षात नाही आलं. मला तुम्हाला कोणालाच उगाच नाही त्या भ्रमात ठेवायचं नाही आहे. जर कोणतीही अडचण आली नाही तर बरोबर 6 महिन्यांनी तुम्हाला दोघांना कायदेशीर घटस्फोट मिळेल. त्यासाठी तुम्हाला यायला लागू नये अशी विनंती आपण योग्य वेळी करूयात. पण ती विनंती मानायची का नाही हे मात्र त्या त्या वेळच्या जजच्या मर्जीवर अवलंबून असतं. म्हणजे इथे राजरोज भेदभाव केला जातो? अशी सवलत साधारणपणे द्यायला हरकत नसते, पण सवलत द्यायची का नाही हे ज्यांच्यासमोर ही केस उभी राहील त्यांच्या डिस्क्रिशनवर सोडलेलं असतं. त्यामुळे मी यावर उपाय नाही का काही? आहे ना, आहे, पण ते नंतर. आपण तशी वेळ आली तर ती वेळ आली की बघू. याखेरीज आता चिंता करायचं काही कारण नाही ना. अगदी खरं सांगायचं ना, आता ॲक्च्युअल घटस्फोट जोवर मिळत नाही तोवर काळजी करण्यासारखी परिस्थिती असतेच. कोणीही कोणालाही अडचणीत आणू शकतं. दोघांपैकी एकानं जरी पुनर्विचार करायचा आहे असं नुसतं म्हटलं तरी वांदे होऊ शकतात. ते करा, काय वाटेल ते झालं तरी ईमेलवर तिच्याशी संभाषण चालू ठेवू नका. तुम्हाला कधी वाटलं तर फोनवर बोललात तर चालेल, पण ईमेलवरचं संभाषण लेखी पुरावा होऊ शकतं. तसा प्रश्न आता येणार नाही, पण तुम्ही सांगितलं ते बरं केलं. आणखीन एक 2-4 कोऱ्या कागदांवर सह्या करून तुमच्या वडिलांकडे ठेवा. कसली अर्ज करायची वेळ आली तर तिथून मागवायला वेळ लागेल ना. ते ठेवतो. आणखीन काही सूचना? आणखीन एक गोष्ट, तुमची तारीख जूनमध्ये देतील. कोर्टाकडून तुम्हाला जी कागदपत्रं दिली जातील त्यात त्याची नोंद असते. त्या तारखेच्या आधी 8-15 दिवस माझ्याशी संपर्क करायला तुमच्या वडिलांना आठवणीनं सांगा. हो, सांगेन मी त्यांना तसं. ओके देन. एवढं बोलून काळ्यांशी हस्तांदोलन करून सचिनने त्यांचा निरोप घेतला होता. सचिन अमेरिकेला परत गेला आणि नोकरीत मन रमवत राहिला. अप्रिय घटनांचा विसर पडावा म्हणून स्वतःला त्यांनी कामात बुडवून टाकलं होतं. त्याचा फायदाही झाला. त्याच्या सुदैवानं याबाबतीत त्याचं नशीब जोरावर होतं. त्याच्या कामाचं कौतुक होत होतं. त्याच्यावर नुसतीच जोखमीची कामं टाकली जात होती असं नाही, तर त्याबद्दल रोख बक्षीसही दिलं गेलं होतं. कंपनीनं ग्रीन कार्ड करण्यासाठी पाठवलेल्या त्याच्या अर्जाचं कामही अपेक्षेपेक्षा लवकर मार्गी लागलं होतं. त्याच्या कित्येक मित्रांना वर्षानुवर्ष त्यासाठी रखडायला लागलं होतं. दिवस भराभरा जात होते. वैयक्तिक अपयशाची बोच कमी करायला आसपासच्या मित्रमंडळींचा स्नेह खूप उपयोगी पडला होता. आयुष्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी त्याला मिळाली होती.
हरेक गोष्टीकडे संशयानं पाहणारी सुरुवातीची त्याची अविश्वासाची नजर आता बदलली होती. नीलूशी प्रेम जमणं आणि लग्न होणं हा एक अपघात होता असं आता त्याला जाणवायला लागलं होतं. माणसं एकमेकांशी नातेसंबंध जोडतात, त्यामागे कळत नकळत स्वार्थाची किनार असते आणि त्यात वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, हेही त्यांनी स्वतःच्या मनाला पटवलं होतं. मध्येच कधीतरी त्याला नैराश्य आल्यासारखं वाटे, पण दिवसेंदिवस त्याची तीव्रता आणि वारंवारता कमी होत चालली होती. जूनची 20 तारीख जवळ येत होती. बहुधा आपल्याला भारतात जावं लागणार नाही अशी त्याला आशा होती. जर तशी वेळ आली असती तर आता एक नवी अडचण उद्भवली होती. अजून ग्रीन कार्ड हातात आलं नव्हतं, त्यामुळे जर व्हिसा हातात पडलाच नाही तर भारतात जाता आलंच नसतं. ॲडव्होकेट काळेंशी संपर्क करून त्यांनी आपली अडचण त्यांना सांगितली. त्याच रात्री बाबांचा फोन आला होता. बाबांच्या म्हणण्याप्रमाणे त्या दिवशी प्रथमच काळेंच्या बोलण्यात बाबांना थोडी निराशा जाणवली होती. त्याचं कारण मात्र कळत नव्हतं. तातडीने सचिननी काळ्यांना फोन लावला होता. काळेसाहेब, काही घोळ झाला आहे का? बाबा सांगत होते की आज तुम्ही नेहमीसारखे पॉझिटिव्ह वाटला नाहीत. काय असेल ते स्पष्ट सांगा मला, सचिन त्यांना म्हणाला होता. आपल्या दृष्टीनं थोडी प्रतिकूल वाटणारी गोष्ट मला आज कळली. आपली तारीख आहे तेव्हा जे कोर्ट लागणार आहे ना, ते कोर्ट फार आखडू आहे, फारसे कन्सिडरेट नाही आहे, त्यामुळे वांदा येऊ शकेल. आपण एक ॲफिडेव्हिट तयार ठेवू. बरं, मग त्यासाठी काय करायला लागेल मला? तुम्ही राहता तिथून जवळची भारतीय वकिलात कुठं आहे ते शोधा. आपल्याला येता येणार नाही अशा अर्थाचं रीतसर प्रतिज्ञापत्र भारतीय वकिलातीतून करून घ्या. ते तातडीनं पाठवा आणि सोबत तसा विनंती अर्ज द्या. उगाच ऐनवेळी नसती भानगड नको व्हायला, त्यांनी सल्ला दिला. या गोष्टी करणं फार त्रासाचं होतं. 2 दिवसाची रजा काढून वॉशिंग्टनला जावं लागणार होतं. तिथे लाल फितीत किती वेळ जाईल हाही एक प्रश्नच होता. पण भारतवारी करण्यापेक्षा केव्हाही ते सोपं आणि कमी खर्चाचं होतं. सुदैवानं ते काम चटकन झालं. तिकडच्या वकिलाला भरगच्च दक्षिणा देऊन नोटराईज केलेलं आणि कुरिअरनी पाठवलेलं प्रतिज्ञापत्र 20 तारखेच्या आधी काळ्यांकडे पोहोचलं. आता निश्चिंतपणे सुस्कारा टाकायला हरकत नाही असं म्हणत असताना पुन्हा बाबांचा फोन आला होता. जज साहेबांनी त्यांचा विनंती अर्ज स्वीकारलेला नव्हता, पण असा किंवा तसा कुठलाही निर्णय दिला नव्हता. लग्नासारख्या महत्त्वाच्या बाबीसाठी वेळ काढायला सचिन तयार नसल्याबद्दल मात्र कडक उद्गार काढले होते. त्यावेळी न राहून बाबांनी त्यांची अडचण जज साहेबांना विशद केली होती. काळेसाहेबांनी त्यानंतर जे सांगितलं ना, ते चीड आणणार होतं. काळेंच्या सांगण्याप्रमाणे त्या जजची ख्याती चांगली नव्हती. अशा अडचणीच्या वेळी लोकांना अडवून धरून लाच उकळण्यात त्यांना काहीच वाटत नाही असं ॲडव्होकेट काळे ऐकून होते. थोडं वळणावळणाने बोलून झाल्यावर काळे मुद्द्यावर आले होते. काय आहे, त्यांचं हे काम अगदी पद्धतशीरपणे चालतं बरं का. आता 1-2 दिवसात त्यांच्याकडनं संपर्क साधला जाईल, पैशाची मागणी केली जाईल. समोरच्याची अडचण जितकी मोठी, त्याची ऐपत जितकी मोठी, तितकी यांची मागणी मोठी. तुमच्या बाबांना मी दोष देत नाही आहे, पण ग्रीन कार्डची सगळी भानगड जज्जांना सांगितल्यामुळे आता त्यांना बरोबर समजलं आहे की तुम्ही येऊ शकत नाही. साधारणपणे 35-40 हजाराची मागणी ते करतील. तुमची तयारी आहे का द्यायची? काळ्यांनी आडपडदा सोडून स्पष्ट विचारलं होतं. सचिन भयंकर चिडला होता. रागानं त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. जे काही चाललंय त्यात काळ्यांचा दोष नाही याची त्याला कल्पना होती, पण तरी त्यांच्याशिवाय तो दुसऱ्या कोणावर रागही काढू शकत नव्हता. संयम सुटल्यासारखा तो काही बाई बोलत सुटला. त्याची बरीच बडबड ऐकल्यावर काळ्यांचाही संयम संपला. हे बघा, मला हे असले धंदे करायला आवडत नाहीत. एरवी मी कोणाला असे सल्ले देत नाही, पण तुमची केस वेगळी आहे. या केसमध्ये तुमच्यावर भयंकर अन्याय झाला हे मला दिसतं आहे. मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे म्हणून माझ्या तत्वांना मुरड घालून मी हे सुचवलं आहे. मी सरळ त्यांना नाही असं म्हणून मोकळा होईन, पण मग पुन्हा 6 महिने वाट बघत बसायला लागेल. तुमचा जो काही निर्णय ठरेल त्याप्रमाणे मी वागेन. एवढं बोलून त्यांनी फोन क्रेडलवर आदळला. काळ्यांचं हे बोलणं ऐकून क्षणभर सचिन गप्प झाला होता. मग मनातल्या मनात 10 आकडे मोजून त्यांनी पुन्हा फोन लावला. मी सचिनच आहे पुन्हा, सॉरी, मी तुमच्यावर रागवायला नको होतं. प्लीज तुम्ही बाबांपाशी याचा उल्लेख करू नका. आमचं घराणं फार तत्वनिष्ठ आहे.
माझा निश्चय पक्का आहे. मी कोणालाही पैसे खायला घालणार नाही. माझं नुकसान झालं तरी चालेल. आणि तसा विचार केला तर माझं काही बिघडणार नाही उशीर झाला तरी. इट्स अप टू यू. पण एक सांगतो, जितकी केस लांबत जाते ना तितके त्याला फाटे फुटत राहतात. ती कुजत जाते. बघा, विचार करा. न्यायसंस्थेत राहून राजरोज भ्रष्टाचार करणाऱ्या या गुंडाला रंगेहात पकडायला मला आवडलं असतं, पण इथे राहून ते शक्य नाही आहे. मात्र लाच न देण्याचा माझा निर्णय ठाम आहे. ठीक आहे, अजून त्यांनी माझ्याकडे कोणाला पाठवलेलं नाही आहे, पण लवकर पाठवतील ते. तेव्हा समजा कोणाला पाठवलं तर काय करायचं ते मला कळलं. फॅमिली कोर्टातले जज लोक असा गैरव्यवहार खरंच करत असतील का वकिलांचाच हा डाव असेल? का सगळेच एकमेकांना सामील होऊन दुसऱ्याच्या दुःखावर गब्बर होण्याचा धंदा करत असतील? कशावरून काळेही या रॅकेटमध्ये गुंतलेले नसतील? फोन खाली ठेवल्यावर हे असे विचार सचिनच्या मनात घोळायला लागले. आपलीच माणसं जेव्हा आपली राहत नाही आणि विश्वासघात करतात तेव्हा इतरांचं फावलं तर नवल नाही ना. त्याचा हा मानसिक गोंधळ असाच चालू राहिला असता, पण नीलूच्या फोननं काही गोष्टी स्पष्ट व्हायला मदत झाली. सचिन, अरे मी नीलू बोलतीये. काळेंच्या सांगण्याप्रमाणे तू येऊ शकत नाहीस म्हणे. ॲडव्होकेट पाटील म्हणत होत्या तसं. हो ना, आता आलो तर ग्रीन कार्डचा प्रॉब्लेम होऊन बसेल. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आर यू शुअर? कशाबद्दल म्हणतेस? माझ्या वाटण्याबद्दल. आर यू रिअली सॉरी? असं का म्हणतेस? मला वाटतं तुला ते कळलं आहे. खरंच तुला येता येत नाही आहे का मला त्रास व्हावा म्हणून तू ही सबब सांगतोयस? तुला त्रास व्हावा म्हणून मी काहीही करणार नाही याची मला वाटतं तुला एव्हाना खात्री पटायला हरकत नव्हती. त्रासच द्यायचा असता तर याहून प्रभावी आणि जहाल उपाय माझ्यापाशी नक्की होते आणि तूच ते माझ्या हातात दिले होतेस. काही क्षण फोनच्या दोन्ही टोकांकडे शांतता राहिली. नीलूवर व्यभिचाराचा आरोप करणं सचिनला अगदी सहज शक्य होतं हे तो आज तिला पहिल्यांदा सुनवत होता. त्यावर प्रतिवाद करायला तिच्यापाशी कुठलाही युक्तिवाद नव्हता, त्यामुळे ती ओठ चावून गप्प राहिली. स्वर थोडा खाली आणत म्हणाली, तुला कल्पना असेल की आमचे पुढचे बेत आपल्या डायव्होर्सवर अवलंबून आहेत. ते लावणीवर पडलं की सगळं पुढे पुढे ढकललं जाईल. पण त्याला इलाज नाही ना. माझ्यासाठी ग्रीन कार्ड तेवढंच महत्त्वाचं आहे. माझा आता त्याला अग्रक्रम राहील. तू आम्हाला अडवतोयस. मी कोणालाही अडवत नाही आहे. प्रत्येकानं फक्त आपल्यापुरता विचार करायचा हे तूच मला शिकायला भाग पाडलं आहेस. तुझ्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप नुकसान झालं आहे. आता व्यावसायिक हिताबद्दल मी तुझ्यासाठी धोका का पत्करावा याचं एक तरी पटेल असं कारण दाखव ना. ठीक आहे, तुझी अडचण मी मान्य करीन, पण मग काळ्यांनी तुला त्यातून मार्ग सुचवला आहे ना, तो तरी स्वीकारायला काय हरकत आहे? म्हणजे लाच द्यायची त्या जज म्हणवणाऱ्या नराधमाला? माझे पैसे झाडाला लागलेले नाही आहेत हे एक, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते माझ्या तत्वात बसत नाही. अरे तुझं काही नुकसान होत नाही आहे म्हणून तू या तत्वाबित्वाच्या गोष्टी करतोयस. तुझी निकड असती तर असाच हटवादीपणा केला असतास का? याआधी कित्येक बाबतीत माझ्या तत्वांबाबत मी आग्रही राहिलेलो आहेच. त्याबद्दल काही वेळा तुझ्यासकट सगळ्यांचा रोषसुद्धा उडवून घेतला आहे. आणि काय काय माझं नुकसान होत नाही हे कशावरनं म्हणतेस तू? मला निकड नाही हे तुला काय ग माहिती? हां, त्याचा तो प्रश्न ऐकून नीली इतकी गोंधळली की तिला बोलायचं सुचेना. खरंच सचिनही दुसऱ्या कोणाच्या प्रेमाभिमात पडला असेल का काय? इतक्या लवकर तो आपल्याला विसरला असेल तर मग याचेही पाय मातीचेच आहेत. हाही कमिटमेंट वगैरे विसरला आहे तर मग एवढा तत्वाच्या गप्पा का मारतोय हा? हॅलो, ऐकतेस ना तू? सचिनने तिला भानावर आणत विचारलं. हो ऐकते ना, ऐकते, पण जाऊ दे, उगाच फाटे फोडायला नको. त्या विषयावर आपण काही न बोललेलं बरं. आज मी असं सुचवायला फोन केला आहे की आपण खर्च वाटून घेऊ. देऊन टाकू रे त्या हावरटाला 35,000 आणि मोकळे होऊ. नाही, आणि दॅट इज फायनल. तू जरी सगळे पैसे भरायला तयार असशील तरी मी राजी नाही. पण एका बाबतीत मला कुतूहल वाटतं आहे की तुला हे 35,000चं सांगितलं कोणी? त्याच्याने काही फरक पडणार आहे का? माझं तू ऐकणार नसलास तर मी तुला का उत्तर द्यावं? नाही दिलंस तरी चालेल.
मला फक्त हेच जाणून घ्यायचं होतं की आपल्याकडची न्यायव्यवस्था खरोखर इतकी भ्रष्ट झाली आहे का, की तो जज असाच वागणार असा वकील लोकांचा फक्त अंदाज आहे. तसा प्रस्ताव काळ्यांकडे केला गेला होता. त्यांनी तो नाकारला. तेव्हा माझ्या वकिलांशी संपर्क करून पुन्हा तोच प्रस्ताव आमच्या पुढे मांडला गेला आहे. खात्री नसती तर मी तुला विचारायच्या भानगडीत पडलेच नसते. एवढं बोलून तिने दाणदिशी फोन आपटला. तिच्या त्या त्राग्यामुळे सचिनला आतून आसुरी आनंद झाला. तसा आनंद वाटण्याची लाजही वाटली. तत्वाबाबत त्याची भूमिका खरीच होती, पण त्यामुळेच तिच्या त्या संतापामुळे आपल्याला मनातनं थोडं बरं वाटतंय हे स्वतःशीही कबूल करायला सचिनला अवघड गेलं होतं. काळे वकील जे सांगत होते ते खरं होतं आणि गैरव्यवहारात त्यांचा सहभाग नव्हता याचा मात्र त्याला मनापासून आनंद झाला होता. यथावकाश फॅमिली कोर्टानं सचिनच्या अनुपस्थितीत घटस्फोट देण्याचं नाकारलं होतं आणि 6 महिन्यानंतरची तारीख दिलेली होती. वाट पाहत राहण्याखेरीज दुसरं काहीही नीलूच्या हातात नव्हतं. नीलू आणि केशवच्या मनात नेमकं केव्हा लग्न करायचं होतं हे सचिनला ठाऊक नव्हतं आणि त्यात त्याला रसही नव्हता. 6 महिन्याच्या अवधीत त्याचं ग्रीन कार्डचं काम निश्चित होणार होतं. मग तांत्रिकदृष्ट्या कुठलीही हरकत राहणार नव्हती. जे आपण पार विसरलोय असं सचिनला वाटत होतं ते मनाच्या तळाशी जसंच्या तसं जाऊन बसलेलं होतं. नीलूची अवस्था बघून आणि नीलूच्या बाबांनी अप्रत्यक्षपणे केलेली सूचना ऐकून सगळ्या घटना आणि त्यानंतरची भावनिक आंदोलनं पूर्वीच्याच तीव्रतेनं त्याला आठवली होती. तांत्रिकदृष्ट्या अजूनही ते दोघं पती पत्नी असले तरी त्याला सचिनच्या दृष्टीनं तसा काही अर्थ नव्हता. झालं गेलं विसरून पुन्हा तिच्याशी नव्यानं डाव सुरू करायचा विचारसुद्धा त्याला नको वाटत होता. तो घरी येऊन पोचला तेव्हा आई त्याची वाट बघत होती. प्रश्नार्थक चेहऱ्याने तिने त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, काही प्रॉब्लेम नाही ना रे, गोंधळलेला दिसतोयस. आपण इतके मोठे झाल्यानंतरसुद्धा आपल्या मनातल्या बारीक सारीक गोष्टी आई एका दृष्टिक्षेपात ओळखते या विचारानं काही वेळा सचिनला वैताग यायचा, तसा आजही आला. माणसाला इतकीही प्रायव्हसी असू नये. आई झाली म्हणून काय झालं, तिला प्रत्येक गोष्ट सांगायला आता मी शाळकरी पोरगा आहे का. त्याचा चेहरा त्रासिक झाला. काहीतरी सणसणीत उत्तर द्यावं असं त्याला वाटलं. जगावरचा सगळा राग आत्ताच्या आत्ता हिच्यावर ओकावा अशी सणक आली, पण मग तिची दयाही आली. आपल्यामुळे या उतारवयात हिला नको नको ते पाहायला लागतंय आणि इतरांवर रागवता येत नाही म्हणून प्रत्येक वेळी मी आईबाबांवर आगपाखड करतोय त्याच्या मनात आलं. तो म्हणाला, नाही गं, काळजीचं कारण नाही, पण एक विचित्र घटना घडली आहे. काय ते लवकर सांग रे बाबा. ती तयार नाही का आता घटस्फोटाला, का पैसे मागते ती. आत्ता तरी तसं काही झालेलं नाही गाई. अगं तो केशवन, तो कार ॲक्सिडेंटमध्ये गेला, ठार झाला. आईच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्य, नंतर थोडा आनंद आणि मग अगतिकता असे भाव एका पाठोपाठ एक झरझर येऊन गेले. मग तिचं काय म्हणणं आहे, मटकन सोफ्यावर बसत आईने विचारलं. ती काही फारसं बोलली नाही, पण तिचे पिताश्री आता स्वर्गातल्या लग्नगाठींविषयी आणि ईश्वरेच्छेविषयी बोलायला लागलेत. हे बघ, आता तिचा आणि तुझा अर्थार्थी संबंध नाही आहे. तिचं नशीब तिच्यापाशी. ज्या दिवशी तिने पिटिशनवर सही केली त्या दिवशी तुझ्यावरचा तिचा नैतिक अधिकार संपला. तुमच्या तरुण मंडळींच्या शब्दात सांगायचं तर तुला ते लोक आता इमोशनली ब्लॅकमेल करू पाहत आहेत, हे आम्ही चालू देणार नाही. आई, तुला काय म्हणायचं आहे ते मला कळलं, पण हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे आणि आम्ही दोघंच तो सोडवू. तिच्या डॅडींनाही मी हेच सांगितलं आहे. आई अजूनही आपल्याला लहान मुलासारखं वागवतीये या कल्पनेनं तो चिडचिडला. पण सचिनचं हे वक्तव्य ऐकून आई गोरीमोरी झाली. नीलूच्या डॅडींबरोबर स्वतःच्या आईची त्यांनी तुलना करावी याचा तिला रागही आला. हां, पण तिने या परिस्थितीचा फायदा घेता कामा नये एवढं मला कळतं आहे, ती नेटानं म्हणाली. इनफ आई,
हे बघ, मला माझं चांगलं वाईट कळतं. मी आता कुकुलं बाळ नाही. हां, डोंट ट्रीट मी लाईक वन, ओके. नीलूशी फिसकटायला लागल्यापासनं हे असं उर्मटासारखं सचिन बोलायला लागलाय असं त्यांच्या मनात आलं. त्यापुढे त्या काहीतरी खरमरीत बोलणार सुद्धा होत्या, पण त्या दोघांच्या आवाजानं बाबा आतनं बाहेर आले. तुम्ही दोघंही जरा गप्प बसा बरं का. आणि सचिन, आईशी बोलताना जरा शब्द जपून वापरत जा. आणि तू सुद्धा उगाचच त्याला काही सल्ला द्यायला जाऊ नकोस. तुझ्या काळजीची त्याला किती पर्वा वाटते ते अजून कळलं नाही का तुला? शांतपणाचा आव आणत ते म्हणाले. गेल्या 3 ट्रिपमध्ये सचिन आणि त्याचे आईबाबा यांच्यात सारखी अशी शब्दाशब्दी चालायची. घरातलं वातावरणच बिघडून गेलं होतं. तो येणार म्हटलं की आईबाबांना अक्षरशः धडकी भरायची. त्यालाही भारतात येताना वाटणारी हुरहुर जाताना पश्चात्तापात बदलून जायची. कधीतरी हे संपायला नको का? का पूर्वीचे खेळीमेळीचे दिवस आता कायमचे भूतकाळात जमा झाले असं समजायचं? तिघांच्या मनात एकच विचार आला. पुढच्या काही दिवसात सचिनच्या मनात काय चाललंय ते आईबाबांना समजत नव्हतं. खरंच तो पुन्हा नीलूशी संसार करायचा विचार करत होता? तसं असलं तर त्यांना तरी तिला पुन्हा सून म्हणून स्वीकारणं अवघड होतं. तो इतर सर्व विषयांवर छान गप्पा मारत होता. एकदा त्यांना घेऊन तो सिनेमाला गेला, एकदा बाहेर जेवायला नेलं. तसा त्याचा मूड ठीक वाटत होता, चिडचिड नव्हती. मित्र जमवून त्यांच्याशी चांगला गप्पाही मारत होता. कोर्टाच्या तारखेच्या 2 दिवस आधी नीलूचा त्याला फोन आला. नेमका आईने तो उचलला म्हणून त्यांना कळलं. संध्याकाळी ती ह्याला भेटायला बोलवतीये आणि कुठल्याशा हॉटेलात तिला यायला सांगतोय हे आईला कळलं. काही विचारायची सोय नव्हती. सचिनचं लगेच बिनसलं असतं. बोल, काय म्हणणं आहे तुझं? जेवण संपत आल्यावर सचिनने नीलूला विचारलं. मी खूप नर्व्हस झाली आहे झाल्या प्रकारामुळे. एवढं बोलून नीलू सचिनकडे पाहत थांबली, पण त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया दर्शवली नाही. फक्त तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. तेव्हा ती पुढे म्हणाली, डॅडी, तुझ्याशी थोडं बोलले होते. आमच्याकडे सगळ्यांना वाटतंय की आपण पूर्वीचं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्यानं आपण. तुलाही तसंच वाटतंय? मी खूप विचार केला. तुझ्यावर मी अन्याय करते की काय असाही विचार केला. तू आवडला होतास म्हणून तर मी तुझ्याशी लग्न केलं ना. याशिवाय चांगला ऑप्शन आता दुसरा दिसत नाही आहे. सध्याच काही निर्णय घ्यायला पाहिजे असंही नाही. आपण विचार करू. देवाच्या मनात कोणासाठी चांगला ऑप्शन ग? आणि फॉर हेवन्स सेक देवाबिवाला याच्यात आणू नकोस. तू तुझ्या मर्जीनं माझ्याशी लग्न करायचं ठरवलं होतंस. तुझ्याच इच्छेनं केशवनशी लग्न करायचा निर्णय तू घेतलास. तेव्हा तुला कुठे देव आठवला नाही तो? दुसऱ्या कोणासाठी तरी तू मला नाकारलंस आणि आता तो नाही आहे म्हणून आणि तुझी सोय म्हणून तू मला परत स्वीकारणार आहेस. कदाचित एक सिक्युरिटी म्हणून. या काळात मला कोणी भेटलं नसेल असं तू गृहीत धरलं आहेस. नाही, मी गृहीत काहीच धरलेलं नाही. तुला कोणी भेटलं असेलही. भेटलं आहे का तसं कोणी तुला? तसं असेल तर ते मी तुला सांगायची गरज होती किंवा आजही आहे असं मला वाटत नाही. आणि तसंच आहे असं समज. पुढे काय म्हणायचं आहे तुला? एक लक्षात ठेवा तू. यावेळी मनात आणलं तर मी घटस्फोटात मोडता नक्की घालू शकते, जसा तू मागच्या वेळी घातला होतास तसा. अनपेक्षितपणे सचिन जोरात हसला. त्याच्या हसण्याचा अर्थ तिला कळला नाही. आपण नीलूच्या आणि केशवांच्या मार्गात कसा अडथळा आणला नव्हता हे तो पटवण्याचा प्रयत्न करेल अशी तिची अपेक्षा होती. तसं झालं असतं तर बोलणं वेगळीकडे भरकटलं असतं, पण सचिनला थोडं तरी अपराधी वाटलं असतं. हसणं थांबवून त्याने विचारलं, म्हणजे काय होईल ग? मी तुझ्याशिवाय कोणाची लग्न करू शकणार नाही? करू शकशील का?
दॅट मॅरेज विल बी इल्लिगल. नीलू चिडून म्हणाली. इज मॅरेज रिअली नेसेसरी? अगं कुठल्या जगात वावरतीयस तू? जग खूप बदलत आहे. लग्न ही संस्था माणसांनी आपल्या समाज स्वास्थ्यासाठी निर्माण केली. ती आता कालबाह्य होतीये. लग्न या संस्थेविषयी, तिच्या पावित्र्याविषयी आता भाबड्या कल्पना बाळगण्या इतका मी दूधखुळा किंवा स्वप्नाळू राहिलेलो नाही. माझ्या अनुभवानंच मला शहाणं केलं आहे. माझी अडवणूक करायचा प्रयत्न केलास तर माझा कुठलाही तोटा होणार नाही, आर्थिकही नाही आणि कौटुंबिकही नाही. नीलू अवाक झाली. अशा उत्तराची तिला सचिनकडनं अपेक्षा नव्हती. अच्छा, म्हणजे इतके दिवस तू बोलत होतास त्या तत्वाच्या गोष्टी म्हणजे लंब्या चवड्या बाता होत्या तर? नीलूच्या चेहऱ्यावर तिरस्कार दिसत होता, पण त्याचा सचिनवर अजिबात परिणाम झालेला दिसला नाही. अगं तू काहीही समज ग, मला काही फरक पडत नाही आहे. खळखळून हसत सचिन बोलला. किती बदललायस तू सचिन? आश्चर्यचकित होत नीलू म्हणाली. क्रेडिट गोज टू यू एंटायरली. तुला आईस्क्रीम नाही तर कॉफी हवी आहे? नको आहे, तिने चिडून उत्तर दिलं. ठीक आहे मग, तुझं झालं असेल तर आपण आता निघूया. परवा कोर्टात भेटू. मनावरच जराही ओरखडा न उठवून घेता आईस्क्रीम घेण्याबाबत तिचा अनुनय न करता सचिन म्हणाला. 20 डिसेंबर. फॅमिली कोर्टात ॲडव्होकेट काळे आपल्या आशिलाला घेऊन आले तेव्हा नीलू ॲडव्होकेट पाटलांच्या बरोबर आधीच येऊन थांबली होती. सचिनप्रमाणे तिच्याबरोबरही तिचे डॅडी मम्मी होते. दोघांच्या आईबाबांना तिथेच थांबायला सांगून घाईघाईनं दोन्ही वकील आणि नीलू सचिन जज जोशींच्या कोर्टात सुनावणीसाठी शिरले. तुम्हाला दोघांना एकमेकांपासून फारकत हवी आहे? जज साहेबांनी दोघांनाही विचारलं. हो, सचिन आणि नीलू एकदम म्हणाले. दोन्ही बाजूंनी कोणत्याही मागण्या देणी घेणी नाही आहेत? समोर ठेवलेली कागदपत्र चाळत जज म्हणाले. दोघांनी होकारार्थी माना हलवल्या. सह्या झाल्या. दोन्हीकडच्या वकिलांनी तयार ठेवलेल्या इतर कागदपत्रांवरही सह्या झाल्या आणि सचिननी आणि त्याच्या आईबाबांनी सुटकेचा निश्वास टाकला. सचिन आणि त्याचे आईबाबा काळे वकिलांना त्यांच्या घरी सोडून पुढे आपल्या घरी परतणार होते. योग्य सल्ल्याबद्दल थँक्स बरं का. सुटलो एकदाचा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागलो नसतो तर अजूनही घोळ चालू राहिला असता. ॲडव्होकेट काळ्यांकडे बघून सचिन म्हणाला. अरे उगाच नाही या व्यवसायात केस काळ्याचे पांढरे झाले. गेल्या आठवड्यात ॲडव्होकेट पाटलांशी माझं बोलणं झालं तेव्हाच काय होणार आहे याचा अंदाज मला यायला लागला होता. आता तुम्हाला लग्न कंटिन्यू करण्यासाठी प्रेशराईज करायला ते बघणार याची मला खात्री वाटली. मग म्हटलं टीट फॉर टॅट असं वागलं तरच तरुणोपाय आहे. आणि मग मी बोलता बोलता सरळ ठोकून दिलं त्यांना की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तुम्ही सध्या कोणा अमेरिकन युवतीबरोबर राहताय. आता याला तुम्ही कसं रिॲक्ट करताय याची फक्त मला भीती होती. आता आमचा धंदाच बेकार आहे हो. हे असली नाटकं करायला लागतात, डावपेच खेळायला लागतात. काळे हसत हसत म्हणाले. अहो तुम्हाला मी हो म्हटलं पण खोटं बोलताना चांगली तंतरली होती हो माझी. म्हणजे अक्षरशः घाम फुटला होता मला ते नाटक करताना. आणि आजही खात्री नव्हती सगळं ठाकठीक होईल याची. आई बाबा गोंधळून पाहत राहिले. त्यांच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे बघत सचिन म्हणाला. मी घरी आलो ना की सगळं समजून सांगतो तुम्हाला काय झालं ते. आत्ता फक्त आम्हाला दोघांना यांच्या ऑफिसपाशी ड्रॉप करा. यांच्याबरोबरचा उरलेला व्यवहार आत्ताच पूर्ण करून टाकतो आणि घरी येतो. काळ्यांच्या ऑफिसपाशी त्या दोघांना सोडलं तेव्हा बाबा चक्क शीळ घालत होते आणि आईच्या डोळ्यातनं आनंदाश्रू वाहत होते. त्या सगळ्यांच्याच आयुष्याला दीर्घकाळ लागलेलं ग्रहण आज नक्की सुटलेलं होतं.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होता डॉक्टर अनघा केसकर लिखित कथा डावपेच. कथा तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा कथेचा. तुम्हाला कथा कशी वाटली हे आम्हाला कळण्यासाठी कमेंट नक्की करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझ्यातर्फे करा. म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन चॅनल सबस्क्राईब केलेलं असल्यामुळे पहिल्यांदा त्यांना मिळेल. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.